माझ्या चॅनलवर हिरव्या मटारचे कचोरी, अप्पे आणि नगेट्स अशा भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत. पण हा हिरव्या मटारचा नाश्ता ना तुम्ही कधी ट्राय केला नसेल, एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अगदी हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही हा मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता. तर त्यासाठी एक मोठा वाटी भरून हिरवे मटार घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. पाणी अगदी जास्त घालायचं नाही, म्हणजे जेवढं हे बारीक वाटलं जाईल ना तेवढंच घालायचं आहे. आता याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाचं पीठ आहे ना जसं जसं लागेल तसं घालूया. तर मी आधी 1.5 वाटी घेतलं आहे, अर्धा वाटी नंतर घालणार आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आणि हाताने चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स करता करता मला अजून 1 वाटी गव्हाचं पीठ लागलं होतं, म्हणजे टोटल 2.5 वाटी लागलं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता हे पीठ जसं आपण चपाती मळतो तसंच मळून चांगलं साईडला ठेवून घ्यायचं, म्हणजे पीठ आपलं मुरेल. आणि एका भांड्यामध्ये पनीर किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, चाट मसाला घातला आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये खूप जास्त असे मसाले घातलेले नाही आहे. तर तुम्हाला अजून काही घालायचं असेल ना तर याच्यामध्ये घालून घेऊ शकता. आता हे आपलं स्टफिंग तयार करून घेतलं आहे. आता जे पीठ आपण भिजवून ठेवलं होतं ना याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने अशी वाटी तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये हे पनीरचं स्टफिंग याच्यामध्ये भरून घ्यायचं. तर मी ते मस्त असं भरपूर असं स्टफिंग टाकून याला चांगलं असं पॅक करून घेतलं आणि आता याला चांगलं लाटून घेऊया. तर जसं आपण चपाती किंवा पराठा लाटतो ना तसंच लाटायचं आहे. पण याची स्टफिंग आहे ना मस्त अशी काठोकाठपर्यंत जाते. बघा या पद्धतीने लाटून घेतलं आहे. तर आता हा साईडला ठेवून घेऊ आणि परत एक पद्धत दाखवते. यासाठी ना चपाती लाटून घेतली मी. नंतर याच्यावर हे स्टफिंग टाकून घ्यायचं असं आणि याला आता या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा. तर इथे बघा या पद्धतीने मी इथे चारी बाजूने असा फोल्ड करून घेतला आहे आणि आता थोडंसं याला पीठ लावून घेऊ आणि जसं आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. पण आता याला मी चौकोनमध्येच लाटून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने स्क्वेअरमध्ये मी इथे लाटून घेतलं आहे. काठाने थोडं जास्त लाटायचं आहे, म्हणजे काठाने थोडेसे असे जाडे राहतात, त्याच्यामुळे असं व्यवस्थित लाटून घेतलं. तर बघा या पद्धतीने मस्त असं लाटून घेतलं आहे. आता आपण याला शेकून घेऊया. तर इथे तवा गरम झाला आहे. याच्यावर मी हा पराठा टाकून घेतला आणि यावर असं पलटून घ्यायचं आणि थोडं जसं तेल किंवा तूप तुम्हाला जेही पाहिजे ते टाकून याला शेकून घेऊ. तर मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. माझी मुलं आहे ना हिरवे मटार खात नाहीत, म्हणजे भाजीमध्ये वगैरे टाकले ना तर सगळे वेगळे काढून ठेवतात. तर या पद्धतीने दिलं ना तर मुलांच्या पोटात देखील हिरवे मटार जातील. तर बघा या पद्धतीने मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. आणि यासोबत ना मी मस्त अशी चटपटीत टमाटर आणि कांद्याची चटणी बनवली आहे. तर अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि या पराठ्यामध्ये स्टफिंग बघा, म्हणजे पनीर बघा मस्त सगळ्या बाजूने असं पसरलेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर हिरव्या मटारचे कचोरी, अप्पे आणि नगेट्स अशा